त्यावेळी त्यांनी त्या 4 तालुक्यातली भूमिका स्पष्ट केली होती. रक्ताचे पहाट वाहतील पण ह्या बोगद्याला मी पाडू देणार नाही असं त्यांनी घेतलं. कागल पॅटर्न नवीन तसा होणारच ह्या निवडणुकीत आणि विरोधकांचा निश्चितपणे शुभ्राशाप होणार. एखाद्या अधिकाऱ्याला म्हणतात फाईल सापडणार म्हणजे की ह्या माझ्या शेतकऱ्याला तुझ्या घरी घेऊन जा आणि फाईल सापडली की त्याला घरी घेऊन जा. असा एक त्याने आदर्श आमच्या डोळ्यासमोर ठेवला होता. मला आणखीन एक सांगायचं ह्यात की मंडलिकांनी भरभरून लोकांना दिलं. लोकांनी मंडलिकांना प्रेम भरपूर दिलं. पण मंडलिकांनी काही लोकांना काही दिलं त्याची रिटर्न वाईट आली त्यांना. आणि आज जो काय आपल्याला शिक्षणाचा आणि सहकाराचा झालाय ते फक्त स्वर्गीय सदाशिव मंडलिकांच्यामुळे झालेलं आहे. लोक मंडलिक संपले, मंडलिक कधी संपत नसतात. मंडलिक हे नाव हा सूर्यचंद्र असेपर्यंत मंडलिकांचं नाव निश्चितपणे राहील. त्याला ते आम्हाला सारखं म्हणजे लखेना पॅटर्न सारखं काम असलं पाहिजे. आज तू पत्र दिलं त्याचं उत्तर मला पुढच्या आठवड्यात आलंच पाहिजे. काय त्या कलेक्टरने केले, काय मामलेदारने केलं असं त्यांची भाषाच असायची. तर मंडलिक साहेबांनी नंबर पण नाकारला. मी शाहू फुले आंबेडकरचा वारसा जपतो. अशा परिस्थितीत एक मुस्लिम समाजातला अल्पसंख्याक समाजातला माझे सहकारी नामदार सध्याचे विद्यमान मंत्री हसन मुश्रीफ यांना तिकीट द्या. मंडळी नमस्कार. के न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दर्शक हो, कोल्हापूरच्या राजकारणामध्ये अशी काही नावं आहेत ज्यांची वेगळी ओळख करून देण्याची कधीच गरज पडत नाही. कारण त्यांचं समाजकार्य, त्यांचं नेतृत्व, त्यांचं विकासात्मक जे राजकारण एकंदरीत होतं त्याचा एक ठसा इथल्या जनमानसांच्या मनामध्ये उमटलेला आहे. आणि त्यांच्यावरतीच आज एक आपण वेगळी चर्चा करणार आहोत. ते नाव म्हणजे स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेब. सर्वांनाच यांच्या कर्तृत्वाबद्दल, त्यांचं नेतृत्व आणि एकंदरीत त्यावेळेचं राजकारण डोळ्यासमोर आता तरळलं असेल. परंतु आजची चर्चा ही राजकीय नसून एका आठवणींचा उजाळा असणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आपल्यासोबत ज्या आहेत, ज्यांनी त्यांच्यासोबत प्रत्यक्ष काम केलेलं आहे, त्या आठवणींना उजाळा देणार आहेत. स्वतः सदाशिवराव मंडलिक साहेबांनी आमदार म्हणून असेल, खासदार, मंत्री म्हणून या भागामध्ये काम केलेलं आहे. जरी त्यांची जन्मभूमी कागल असली तर त्यांची कर्मभूमी ही संपूर्ण जिल्हा राहिलेला आहे. जिल्ह्याच्या बाहेरही त्यांनी भरपूर असं सामाजिक काम केलेलं आहे. परंतु त्यांच्याबरोबर स्वतः आज आपण त्यांच्या फक्त आठवणी आणि त्यांचं नाव यासाठी काढतो की त्यांचं राजकारण काहीतरी वेगळं होतं. परंतु नेमकं काय होतं तर त्या आठवणी आणि त्याचबरोबर त्यावेळेचं राजकारण यावरती थोडक्यात एक चर्चा होणार आहे. आणि आपल्यासोबत आहेत आज आपल्या याच भागामध्ये त्यांच्या विचारांवर, त्यांच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या एकंदरीत राजकारणावरती त्यांनी विश्वास ठेवून एकनिष्ठेनं ज्यांनी आतापर्यंत काम केलं आणि त्यांच्याशी सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक कामाचा त्यांनी वसा आणि वारसा आतापर्यंत जोपासलेला आहे. असे विजय भोसले साहेब आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे. नमस्कार सर. सर एमगे मतदारसंघातून पंचायत समिती सदस्य होते, उपसभापती सुद्धा राहिलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजकारणावरती त्यांचा फार मोठा अनुभव आहे, त्या गोष्टी तर होतीलच. परंतु सर आज आपल्याला सर्वात महत्त्वाचं मंडलिक साहेबांच्या आठवणींच्यावरती बोलायचं. यासाठी बोलायचं आहे कारण जिल्ह्यालाच नाही तर राज्यामध्ये खूप वेळेला या राजकारणावरती किंवा त्यांच्या एकंदरीत त्यांचा जो काळ होता त्याची चर्चा होते. लोकसभेला असेल, विधानसभेला असेल, ज्यावेळी आम्ही पत्रकार म्हणून लोकांच्या मध्ये फिरत असतो, ग्राउंड रिपोर्ट्स घेत असतो, त्यावेळी जुनी लोकच नाही तर आताची तरुण पिढी सुद्धा स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेबांचं नाव करून काही त्यावेळेच्या आठवणी सांगतात किंवा म्हणतात किंवा असं राजकारण किंवा या प्रकारचं लोकांच्या बरोबरचे जे राजकारणाचं कर्तृत्व किंवा कर्तव्य आहे ते व्हायला पाहिजे. तर या सर्व गोष्टींची आज आपण थोडक्यात तुमची, कारण तुम्ही प्रत्यक्ष त्यांच्यासोबत काम केलेलं आहे आणि फार जवळचा अनुभव त्यांच्याबरोबरचा आहे, त्या बोलणारच आहोत. परंतु मुळात ही सुरुवात तुमची त्यांच्याबरोबर कशी झाली? कारण कागलमध्ये त्याच भागामधले तुम्ही आहात, परंतु राजकारणाच्या गोष्टींमुळे त्यांच्यासोबत असालच, परंतु ती सुरुवात कशी झाली ही एक आठवण म्हणून. मी एक सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याचा त्यांचा मुलगा होतो आणि माझे आई वडील त्यांच्याशी प्रामाणिक कायमपणे राहत होते. त्यांचं काही होतं, कनेक्टिंग होती. मी 1987 साली मला एक सामाजिक वनीकरणाचा कॉल आला होता. त्याच्या पाठपुराव्या संदर्भात मी सारखं मंडलिक साहेबांकडे पाठपुरावा करत होतो. 2-2.5 महिन्याचा पाठपुरावा करत होतो. एक दिवस ते मला असे म्हणले की नोकरीच जाऊन दे, तू माझ्या कार्यकर्त्याचा मुलगा आहेस, तू माझ्याकडेच राहा आणि आपण तुला नोकरी नंतर लावू म्हणले. असं करत माझ्याकडे राहा म्हणलं. मला काय समजलं नाही म्हणले माझ्याकडे पीए म्हणूनच तू काम कर म्हणले. मलाही त्याला काय कळलं नाही पीए म्हणजे काय असते काय माहित नाही. त्यावेळेस साधारण माझं वय 19 वय होतं. ओके. वयाच्या 19 वर्षी म्हणजे माझा जन्म 68 आहे आणि ही 87ची घटना आहे. तर असं करत असलं त्यांनी मला म्हणजे नोकरीनिमित्त आलेला, मी नोकरीसाठी कोल्हापुरात आलो असतो आणि त्यावेळी मधुकुंज अपार्टमेंट कोल्हापूरचं राहत होते, नागाप्रमध्ये. मग त्यावेळी त्यांनी मला मुंबईला शिकवलं की चल म्हणले. पहिलंच अधिवेशन माझं नागपूरचं अधिवेशन होतं. मी तुम्हाला त्याने रोज दुपारनंतर ते लोक फ्री झाले की कार्यकर्त्यांची बैठक संपली की ते मला बसवायचे आणि ते पेपर काढ म्हणायचे सगळे. आणि ते मला विधिमंडळाचे प्रश्न करायला शिकवले त्यांनी त्यावेळेला.
त्यानंतर मी नागपूरला गेल्यानंतर त्यांनी मला तारांकित प्रश्न कसे मांडायचे असतात किंवा अशासकीय बिल कसे मांडायचे असतात किंवा लक्षवेधी कशी मांडायची असते असं त्यांनी तेव्हा मला शिकवलं. म्हणजे राजकारणी जे गोष्टी करतात त्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या. ओके. शिकत असताना माझा त्यावेळी अनुभवात मी दुसरं अधिवेशन हिवाळी अधिवेशन मुंबईचं त्यावेळी त्यांनी मला लक्षवेधी दिल्यानंतर एखादी लक्षवेधी ती स्वतः तयार करायची आणि अशा म्हणजे तात्काळ ज्या घटना घडतात राज्यामध्ये त्याची लक्षवेधी तयार करायची आणि मला म्हणजे की सकाळी 6 वाजता इथे उघडतंय आणि हे उन्हाळा आहे आणि तू तिथे जाऊन थांबायचं आणि द्यायचं. त्यावेळेला विधिमंडळाच्या आवारात मोठं असं पटांगण होतं, हिरवळ होती. त्या हिरवळवर आम्ही आमचे बरेचसे मित्र त्यावेळेचे तत्कालीन परिस्थिती त्यावेळेला शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे आणि ते करत असताना ते लक्षवेधी द्यायला मी गेल्यानंतर तिथं राहतोय का नाही हे बघायला सकाळी 5:30ला मी आहे का नाही बघायला येत होते. त्यांची असा कटाक्ष होता आपली लक्षवेधी लागली पाहिजे आणि ते सामान्य कुटुंबातले असल्यामुळे त्यांना विधिमंडळात चांगलं काम करून परत टर्न त्यांना घ्यायचे होते. पुढच्या काळात परत निवडण्यासाठी त्यांना कामच करावं लागत होतं. त्यावेळी तत्कालीन परिस्थितीमध्ये आमदारांना 20 लाख रुपये निधी असायचा. त्यामध्ये ते 20,000 रुपये 30,000 रुपये 40 रुपये माझ्या तर गावातील त्यावेळी मी ज्यावेळी गेलो तर 35,000 रुपये रस्ता दिला होता आणि तो साधारण 1 किलोमीटर अंतराचा रस्ता होता तो आणि ते स्वतः ते कामं बघत फिरत असायचे. त्यावेळेला म्हणजे आता जे आमदारांना 100 कोटी मिळतात 1987-88ला शंकरराव चव्हाणांच्या काळात असली प्रकार नव्हती. 20 लाख रुपये निधी असायचा. त्यावेळी रुपयाचं हे पण कमी होतं. मग असं त्यानंतर त्यांनी म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की त्यांनी सातत्याने म्हणजे विधिमंडळाचे प्रश्न शिकवत असताना आपल्या भागातले पाटबंधाराचे प्रश्न असतील त्यांनी मला आठवते काळामोडे आणि पाडगाव धरण उत्संगी त्यानंतर कुंभी कसारीच्या धरणासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. विधिमंडळात त्यांनी सातत्याने प्रश्न मांडले आणि त्याचबरोबर त्यांनी गोवा मुक्ती संग्रामामध्ये काम केलं होतं. त्यामुळे त्यांना सीमा प्रश्नाबद्दल फार त्यांना तळमळ असायची. सीमा भागातले अनेक आजीबाजी आमदार सुभाष जोशी असून देत किंवा आता महाराष्ट्र केंद्र समितीचे लोक प्रमुख जे होते मनोहर पाटील त्यानंतर आपले निपाणीचे चव्हाण होते माझे आमदार सगळी त्यांना सारखं भेटत आणि ती हा प्रश्न सातत्याने मांडायचे आणि ते प्रत्येक विधिमंडळात एक लक्षवेधी आणि असेंब्ली क्वेश्चन त्यांचा कायमच असायचा त्या सीमा प्रश्नाबद्दल. प्रचंड तळमळ होती सीमा भागातल्या लोकांच्या बद्दल. आणि मग असं त्यांचं जेव्हा दुसरं टर्म सुरू झालं आमदारकी विधानसभेचं त्यावेळी त्यांनी 6 मार्च 1993ला ती मंत्री झाली. मी 3 मार्चला तिरुपतीला होतो आणि मी मुंबईत दिल्ली मला तिरुपतीत कळालं की मंत्रिमंडळाचा विस्तार आहे आणि मग मी सहज साहेबांना तिथून तिरुपतीतून आमदारांना फोन केला. मला म्हणजे तू कुठं आहेस? मी साहेब कोल्हापुरात साहेब म्हणलं आणि मी रात्रीच निघालो. सकाळी कोल्हापूरला पोहोचलो मी आणि दुसऱ्या दिवशी लगेच त्या दिवशी मी मुंबईला गेलो. 6 मार्चला 5 मार्चच्या घटना सगळ्या आहेत. 5 मार्चला मी तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी विचारलं की इतके दिवस तुला वेळ का लागला? म्हणलं माझं असंच काम तुम्ही सांगितलं वेळ मारून नेली. मग 5 मार्चला जेव्हा 6 मार्चला शपथविधी सुरू झालं तेव्हा मला त्यांनी सांगितलं तू जा. पवारांचा मला फोन आला. शरद पवार म्हणले सदाशिवराव तुम्ही शपथविधीला या. त्यांना काही कळलं नाही शपथविधीला कोणाच्या माझ्या स्वतः मंत्री आहेत की कुणाच्या आपल्या ते शरद पवार त्यावेळेला पहिल्यांदा मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होणार होते कारण 1988ला यस काँग्रेस विलीन झाली औरंगाबादला. ह्या काही अशा घटना आहेत. त्यानंतर पहिल्यांदाच राजीव गांधींनी त्यांना मुख्यमंत्री केलं. ती आठवणी कारण जडणघडणीचा असा काळ होता आणि एवढ्या मोठ्या नेतृत्वाबरोबर तुम्ही काम करत होता. खरंच ती वेगळी गोष्ट आहे. आता मग मंत्रिपदाच्या शपथेच्या वेळेची काय आठवण? राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचं ठरलं त्यावेळी मंत्रालयामध्ये राज्य शिष्टाचार एक विभाग आहे. तिथून गव्हर्नरकडून यादी येते ह्यांना मंत्री केलं यांचं मंत्रिपदाचे नाव सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांना तुम्ही मंत्रिपदाचे पत्र द्या म्हणजे शपथविधीला निमंत्रण द्या. मी 2 वेळा जाऊन ती पत्र घेऊन आलो. ते म्हणजे तू बाहेर टाईप करून आणलंस काय? मलाच बोलले कशावर नक्की काय? मला अजून पवार साहेबांचा फोन आला नाही. ही दुपारी 2:30ची घटना असेल आणि दुपारी 4 वाजता पवार साहेबांचा फोन आला की सदाशिवराव तुम्ही शपथविधीला या. तरी पण ते म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवायला तयार होते. सामान्य कुटुंबातले असल्यामुळे त्यांना मंत्री होईल असं एवढ्या लवकर वाटत होते. 6 मार्च 93ला स्वर्गीय मंडलिक साहेबांचा शरद पवार साहेबांच्या मंत्रिमंडळात समावेश झाला आणि मंत्रालयाचं कामकाज सुरू झालं होतं आणि पुढच्या आठवड्यात असं कोल्हापूरात जातं. त्याच काळात कोल्हापूरला एक इन्सिडेंट घडला होता डी वाय पाटील कॉलेजमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये. एक श्रीवास्तव नावाच्या मुलग्याचं आता सुसाईड झालं होतं आणि तो त्यांच्या फार जिव्हार लागला होता. त्यावेळी ते पालकमंत्री पण झाले होते आणि मी मंत्री होऊन कोल्हापूरला जायचं आहे तोपर्यंत ही घटना घडली. त्यांना अति दुःख झालं होतं. सारखं म्हणत होते मी झालो आणि असं झालं काय असं त्यांना वाटत होतं. त्याच वेळेला एक बॉम्बस्फोटाची घटना घडली. मुंबई बॉम्बस्फोट घडला मोठी घटना घडली.
मी आणि ते मंत्रालयात गेलो आणि 12-12:30 वाजता मला म्हणजे फाईल राहिली आपली, म्हणजे ती जाऊन तू घेऊन ये. आणि ते आणण्यासाठी मी बाहेर गेलो मंत्रालयातून. फाईल आणायला गेल्यानंतर काय आलं की नरिमन पॉईंटला एअर इंडियाच्या तिथं बॉम्बस्फोट झाला. त्याच्यामुळे मुंबईत विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॉम्बस्फोट झाले. आणि पवारसाहेब मुख्यमंत्री व्हायला 6-7 दिवस व्हायला, आणि ह्या तेवढ्या काळात एवढी घटना घडल्यानंतर आपण मंत्री आहे ते विसरले आणि मी गेलोय. त्यावेळेला देखील माझं वय अगदी 22-23 वर्ष झालं. तुम्ही तर मी कुठे गेलो असेल मग त्यांच्या लक्षात आलं की ते फाईल स्वतः फाईल आणायला, आणि कुठं अडकला, कुठं काय झालं तर काय करायचं, कार्यकर्त्याचा मुलगा आहे, माझ्यावर शब्द राहील. आणि ते जिव्हारी लागल्या मग ते पडदिशी आमदारानुसार स्वतःच चालत आले. त्यांना मी मंत्री हे विसरलो. ते गाडी देखील घेऊन आणली आणि पहिला आमदार नसतं तरी. आणि मला विचारतो, मला तिथं खालून काउंटरवरून फोन आला की कुठं आहे, तर मी वरती आहे आमदार नसून. ते स्वतः वरती आले. अरे ते म्हणते बॉम्बस्फोट झाला, तू कुठं जाशील बिशील काहीतरी होईल म्हणते, म्हणून मी तर बघायला आलो म्हणते. आणि नंतर परत अर्धा तासानंतर ते मंत्रालय परत निघून गेले. आणि तिथून पुढचं मग ते कामकाज सुरू म्हणजे ती काळजीपोटी आहे. ते कार्यकर्त्याची कायमच काळजी घेत होत असेच कुठेही असो. नाही, आता तिथून पासूनची ही वाटचाल फार म्हणजे आतापर्यंत तुम्ही त्यांच्या सोबत होतात शेवटपर्यंत, तर खूप मोठ्या मोठ्या आठवणी असणार आहेत. आपण त्याच्यावरती पुढे पुढे बोलणारच आहोत. परंतु एक गोष्ट त्यातनंच अजून एक सुचते की आता जसं तुम्ही पाण्याच्या इकडचं सांगितलं काळमोडेपासून या भागातलं, तर मी ज्यावेळी तिकडल्या भागामध्ये फिरत होतो लोकसभेला असेल किंवा आणि इतर गोष्टींना, तर त्या भागामध्ये त्यांना इतकं यासाठी मानतात कारण ते कॅनॉल आणि इतर गोष्टींच्यावरती मंडलिक साहेबांनी केलेलं काम आणि त्यांच्यामुळे मिळालेलं त्यांना पाणी, पाण्याची जाण आजही त्या लोकांना आहे. तर त्याचबरोबर अजून अशी काही गोष्टी आहेत का की जेणेकरून त्यांना म्हणजे त्या लोकांच्या काय शब्द यायचा, दिलदार माणूस असा एक शब्द यायचा, तर अजून अशा कुठल्या गोष्टी आहेत किंवा तुमच्या आठवणीतल्या की ज्या खरंच एक दिलदार माणूस म्हणून. आज कोल्हापूर जिल्ह्यात ज्यावेळेला पाण्याचा विषय होता, मूळ भागात आमच्या उजव्या कॅनलमधून पाणी आम्हाला नव्हतं शक्य. तर त्यावेळी त्यांनी उजव्या कॅनलमध्ये काळामध्ये 5 मार्च 1994 मंत्री झाल्यानंतर 1 वर्षात त्यांनी जनतेला शब्द दिला होता की ह्या भागात मी पाणी सोडणार म्हणून. आणि मग पुढे त्यांनी काळामधून जे टाकीनाले पाणी सोडलं आदमाप्रती, त्या पाण्यापासून अगदी सीमा भागातील लोक आनंदी झाली. ते 12माही नदी व्हायला लागली. आज जे आहे कागल तालुक्याचे जे हे आहे आपलं वैभव आहे ते स्वर्गीय सदाशिव मंडलिक यांच्यामुळेच आहे. त्याचबरोबर त्याने दुसरा एक मिंची खोरा म्हणे आपल्या बुदरड तालुक्यातला, त्या खोऱ्यात देखील मूळ आराखड्यात जे पाणी वाटप समितीत जे आहे ते मूळ आराखड्यात नव्हतं. त्यांनी धाडसान ते कॅनलमध्ये तिकडेही कॅनल काढला आणि त्याही मिंची खोऱ्याला पाणी दिलं जातं. त्यामुळे बुदरड तालुक्यातली काही लोक, त्यांना बरेचसे लोक म्हणतात. आणि खरं तर पाडगाव धरणाचे शिल्पकार ते म्हणलं तर काय वावगं ठरणार आहे, कारण पाटबंधारे शंकरराव चव्हाणांनी तिचं पूजन केलं, पण सदाशिव मंडलिक यांनी तिचे सातत्याने पाठपुरावा करून ते धरण पूर्णत्वास आणलं. बरोबर. आणि मुळात नेतृत्वाचं काम तेच आहे की मंजूर झालेली कामं तेवढ्या पाठपुरवठा करून ते पूर्ण करून घेणं. पाण्याबद्दलचं तुम्ही जे सांगितलं ती आठवण तर मला तिकडच्या काही लोकांच्याकडे आली, परंतु दिलदार माणूस म्हणून अजून काही आठवणी अशा काय आहेत की जेणेकरून त्या गोष्टींच्यामुळं त्यांचा दिलदारपणा खरंच लोकांच्या तो ठसून बसलाय, मनामध्ये राहिलाय की ज्या आठवणी काही लोक सांगतायत. तुम्ही तर फार जवळून ते अनुभवले. त्याने जे काम करत असताना त्यांच्यावर मुळात कुठल्याच भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. कधीच झाला नाही आज. आणि त्यांचं परखड बोलणं, प्रत्येक गोष्टीने परखडपणे मांडायचं. एखाद्या कार्यकर्त्याचं काम होत नाही तर त्याला उठ म्हणायचे, ते होत नाही माझ्या म्हणायचं. जे आहे ते आहे, नाही ते नाही. म्हणजे उगाच घोळ ठेवणं किंवा राजकीय गोष्टीत फक्त शब्द दिला जातोय त्या पद्धतीचे ते नेतृत्व नव्हतं. आणि जिथं आपण ठामपणे करू शकतो त्याच गोष्टीला ते पुढे असायचे. ते कुठल्याही समस्या असतील लोकांच्या, जनतेच्या किंवा तिथलं काही कामं करायची असतील तर त्यासाठी त्यांचा फार त्या भागामध्ये म्हणजे तो पूर्णच पट्टा. जसं आता मगाशी मी ओळख करून देताना सांगितलं की जरी त्यांची जन्मभूमी कागल असली तरी पूर्ण जिल्ह्यामध्ये, फक्त हा कागलचाच पट्टा नाही तर पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांच्या या गोष्टीसाठी त्यांची ओळख आहे. समाजकार्य असेल किंवा लोकांच्या कामासाठी येणं, प्रत्येक अडीअडचणीला ते कायम उभे राहून ते पूर्णत्वास त्यांचे सोल्युशन काढायचे. तर यानंतरच्या पुढच्या आठवणी, कारण कसं आहे की सदाशिव मंडलिक साहेबांच्या बद्दलच्या आज जुन्या जाणत्या लोकांनी काही सन्मानपूर्वक काही गोष्टी सांगतात, परंतु तुम्हाला अशा काही आठवणीत राहिलेल्या गोष्टी आहेत का की ज्या समाजामध्ये मिसळल्यानंतर ती लोक डोळ्यात पाणी आणून त्यांच्याजवळ यायचे की नाही बाबा तुम्ही साहेब हे केलं म्हणून मी आज आहे, किंवा या गावची ही गोष्ट अशी आहे. मी मगाशीच म्हणलं काळामोडी धरणावर तुम्हाला बोलतो, परत एकदा काळामोडी धरणावर इतक्यासाठी बोलतो की ज्याला पालकमंत्री दिग्विजय खानकर राज्यमंत्री होते, ह्या राज्याचे आरोग्य राज्यमंत्री होते पहिल्या टप्प्यात 88 ते 90च्या काळात, पवार साहेबांच्या पहिल्या मंत्रिमंडळात ते होते. त्यावेळेला त्यांनी
गैबी बोगद्याला एक टनेल पाड्याचं नियोजन घेतलं होतं आणि कोल्हापूर शहराला पाणी आणायचं होतं. त्यावेळी त्यांनी त्या 4 तालुक्यातली भूमिका स्पष्ट केली होती, रक्ताचे पहाट वाहतील पण ह्या बोगद्याला मी होल पाडू देणार नाही असं त्यांनी घेतलं. आणि त्याच्यावर मोठा लोकांच्यात हे झालं, माहोल तयार झाला आणि मंडलिक साहेबांच्या पाठीमागे ती संघर्षपूर्ण लोक राहिले. हा एक ही आठवण सांगली. म्हणजे त्या भागाचं पाणी इकडं कोल्हापूर आराखड्यात कोल्हापूरला पाणीच नव्हतं बरोबर त्यांच्या हिशोबाने. कृष्णा तंटा लवादानुसार की नाही की कोल्हापूर शहराला ह्यात पाणी नव्हतं, द्यायचं होतं पाणी थेट पाईपलाईन, ते आत्ता दिलं तुम्हाला पाणी. ते त्यांचं पाणी नदीच्या पात्रात पाडून पाणी कोल्हापूरला मी देणार नाही, दिलंच नाही त्यांनी शेवट. तरुणांसाठी, कारण आता जसं मी म्हटलं की जसे ज्येष्ठ नागरिक किंवा जुने जाणते लोक जरी आठवणी सांगत असतील तरी काही तरुण सुद्धा त्यांच्याबद्दल बोलताना आजही तितक्याच आदबीने रिस्पेक्टनं आदरानं बोलतात. तो काय आदर्श आहे किंवा त्यांनी तरुणांच्यासाठी एवढं काय केलं होतं की जो आदर्श आत्ताच्या तरुणांनी घ्यायला पाहिजे, राजकारण्यांनी नाही तरी सामाजिक जनतेतल्या तरुणांनी काय घ्यायला पाहिजे? खरं तर तसं ते तरुणांचंच नेतृत्व करत होते. वयाच्या 38 वर्षी पहिल्यांदा ते आमदार झाले किंवा तुमच्यासारख्या तरुणाला एवढ्या लवकर संधी दिली. आणि संधी देऊन नाही, ते तू एकटा लढ म्हणायची, त्यांच्यात हिंमत असायची की लढ, मी तुझ्या पाठीमागे आहे. असं जेव्हा मायाचा हात पडतो त्यावेळेला ते तरुणांना आजही कोल्हापूरची लोक जी राजकारणात नवी पिढी आली आहे ती देखील प्रत्येक जण म्हणतो आज मी सदाशिवराव मंडलिक होणार, कारण त्यांची वैचारिकच तशी पातळी होती. आता मला आठवणी काय ऐकायच्या आहेत, कारण मगापासून तुम्ही सांगताना खूप क्रोनॉलॉजी असेल, तारखे वाईज तुम्ही प्रत्येक गोष्ट सांगत होता, तर तुमच्या मनामध्ये त्या डोक्यामध्ये आठवणी आहेत तर खरंच ते आम्हाला ऐकायचे, दर्शकांना सुद्धा ऐकायचे, कारण त्यांच्याबद्दलचं ऐकलंय खूप, लोक बोलतातही खूप, परंतु असं जे तुम्ही सांगताय कारण तुम्ही फार जवळून त्यांना अनुभवलंय. मी 13 वर्ष त्यांच्या जवळच असल्यामुळं तर मला त्या गोष्टी काही ऐकायच्या आहेत की काय कुठल्या वर्षी किंवा कधी अशी एखादी घटना घडली होती की त्या तरुणांसाठी त्यांनी केलेलं त्या कामामुळं त्यांच्या पाठीमागे तो लोंढा आला होता, जसं आता तुम्ही गैबी बोगद्याचं सांगितलं तसे काही इन्सिडेंट्स अजून? ज्यावेळेला 1997ला साखर कारखान्याची उभारणी केली त्यावेळेला मंडलिक साहेबांनी कागल तालुक्यातल्या मुलांना हाताच्या रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. त्याच वेळेला त्याने बऱ्याचशा केडीसी बँकेत वगैरे त्याने रोजगाराची संधी करून दिली. त्यावेळेला त्यांनी कुठल्याही प्रकारचे असे पैसे अशा भानगडी नव्हत्या, किंबहुना त्यांनी कुणाला काम देत स्थळी देखील कुठले आता आज टक्केवारीची चालले राज्यामध्ये सगळीकडेच टक्केवारी चालल्या, तसंही त्यांनी कधी केलं नाही. त्याचमुळे ते लोकांच्या लोकप्रिय राहिले. परंतु तरुणांच्या नोकऱ्यांसाठी म्हणजे जो त्या इलिजिबल आहे त्या गोष्टीसाठी आणखीन एक आठवण मंडलिक साहेबांची सांगता येईल की ज्यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कागल तालुक्यामध्ये 5 स्टार MIDC स्थापन करायचा फार मोठा हे राबवला त्यांनी. विधिमंडळात त्यांनी खूप कागलची आज जी एवढी मोठी 5 स्टार MIDC आपण सदाशिव मंडळींच्यामुळे, आणि जी उद्योगपती आली त्यावेळेला आता जे चालतात भानगडी चालतात आता बरोबर की ठेकेदार नियुक्त, तसलं मंडलिक साहेबांनी कधी केलं नाही. 5 उद्योग आले ना, आपल्या तरुणाला रोजगार मिळाला, हे आपलं फार मोठं काम आहे म्हणजे ते. म्हणजे शिल्पकार एक प्रकारे म्हणायला गेलं 100% सदाशिव मंडलिक साहेब 5 स्टार MIDC शिल्पकारच आहेत. मला हा प्रश्न ह्यासाठी म्हणजे अजून मला ह्याच्यातून सुचतंय की तरुणांच्या रोजगाराबद्दल किंवा तरुणाईसाठी ते आदर्शवत काय, हा जो माझा प्रश्न होता ना, तर खरंच की आज जे रोजगार आपल्याला दिसत आहेत ते त्यांच्यामुळेच. तर असं बघायला गेलं तर ते शिल्पकार त्यावेळेचे MIDC एवढी मोठी आज कोल्हापूरला ज्याची ओळख आहे कोल्हापूरची ज्यामुळं 5 स्टार MIDC मुळे, तर ती एक गोष्ट. अजून काही पुढच्या त्याच्याशी संबंधित आठवणी? त्यांनी 1967 ते 72 काळात जिल्हा परिषद सभापती होते, बांधकाम समितीचे सभापती होते. त्या आपल्या चिखली बंधाऱ्यापासून नदीतून बेलेवाडी मासापाच्या पुढं म्हणजे चिकोत्रा धरणापर्यंत ते नदीतून चालत गेले. आणि त्यावेळेला त्यांनी ते असताना 9 बंधारे कोल्हापूर पद्धतीचे पाणी अडवायचे त्यांनी पहिल्यांदाच सुरू केलंय. बरोबर, ही पूर्वीची कल्पना नदीतून चालत लोकांच्या जाणत गेले ते की इथं कुठं गरजेचं आहे, कुठं अडवल्यानंतर त्याच्या आजूबाजूच्या शेती पाण्याखाली येईल. आणि आज कापशी खोरात आज जो आमचा कापशी खोरा आहे पूर्व भागात, तिथं 30-32 गाव आहेत, ती सगळी सुजलाम सुफलाम हे फक्त सदस्य. आजही ते जे काही जुने बंधारे कोल्हापूर पद्धती बंधारे आहेत तर ते मंडलिक साहेबांचे ते निरीक्षण आणि त्यांनी जे पॉइंट्स दिले होते त्या ठिकाणी झाले, त्या ठिकाणी त्यांनीच करून घेतले. ओके, त्यांनी स्वतः चालत जाऊन ते कुठं बसणार आणि ते बांधकाम सभेमध्ये सगळी, आणि जिल्हा परिषद दिनकरराव यादव अध्यक्ष होते, त्यांनी बजेट सगळं डायव्हर्ट केलं आणि त्या बंधाऱ्यातच घातलं. त्यावेळी बजेट किती असेल बघा, 1967 ते 72 काळात
नाही, मगाशीच तुम्ही सांगितलं की 35,000मध्ये 1 किलोमीटरचा रस्त्याचं जे काम होत आज होतं, 1 किलोमीटर रस्ता बांधायला 1 कोटी रुपये 1 घेतात. कोटीचा जातो. आणि तरी म्हणजे जरी एवढी कमी बजेट असली तरी त्यावेळेचा तो विकास आहे, आजही त्याची फळं आत्ताची पिढी खाते. आणि आज जरी राजकारण खूप साऱ्या गोष्टींनी बरबरलेलं असलं तरी काही लोक त्या आदर्शावरती काम करणार आहेत, जसं तुमचंही काम त्या भागामधलं. हो, त्यांची एक पद्धत असायची. अधिकाऱ्याला मंत्रालयात गेल्यानंतर किंवा कलेक्टर ऑफिसला गेल्यानंतर ते सांगायचं, हे माझं पत्र आहे, हं. स्मरण एक, आणि ते स्वतः लिहायचे पत्र. तेव्हा असं टायपिंग वगैरे नव्हतं, आमचं हातानेच आम्ही पत्र लिहित होतो. हो हो हो. ते दुसरं पत्र स्मरण 1 म्हणायचे, स्मरण 2 म्हणायचे. हं. आणि मग त्यावेळी त्यांची दिनकरराव पाटील, विलासराव पाटील म्हणून आमदार होते कराडचे, त्यांची बंधू इथे दिनकरराव पाटील कलेक्टर होते, आपल्या मराठा समाजात होते. हं. तर त्यांच्याशी देखील त्यांनी वाद घातले, भांडण केलं. हं. एखाद्या मुद्द्यावरती पटलं नाही तर ते दिनकरराव तुमचं बरोबर नाही असं म्हणत त्यांची हिंमत होती. कलेक्टर देखील सांगण्याची त्यांची हिंमत होती. अशा काही म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत त्यांच्यावरती. हे साहजिक आहे, म्हणजे आता तुम्ही एवढ्या गोष्टींचा अनुभव तुमच्या डोक्यामध्ये असेल, आम्हाला ते ऐकताना एवढं भारी वाटतंय की ते इन्सिडन्स, आता जसं तुम्ही नदीतलं सांगितलं, हां. हा आजही त्या तिथले शेतकरी, काही लोकांना ते माहितीही नसेल जे तिथला पाणी उपसा करून त्यांच्या शेतीला वापरतायत, त्यांना सुद्धा हा माहित नसेल प्रसंग की स्वतः मंडलिक साहेबांनी तिथं चालत जाऊन उभा केलेले हे बंधारे आहेत. तर त्यामुळे ते इन्सिडन्स आम्हाला पाहिजे होते की एकंदरीत त्यावेळेचं राजकारणच मुळात वेगळं होतं. आणि त्यातली ही काही जे नेते होते ज्यांचं नेतृत्व महाराष्ट्रभर आजही चर्चेलं जात आहे, ज्यांचं त्यावेळेचं समाजकार्य सुद्धा तेवढंच मोठं होतं. त्यांची एक ख्याती होती हो. की माझं आज पत्र दिले, हम्म. मला उत्तर आलंच पाहिजे. हा. त्यांच्या एक डोळ्यासमोर कायम म्हणायचे, लखेना पॅटर्न एक त्यांच्या डोक्यात कायम विशेषाचा. एक महाराष्ट्रात IAS अधिकारी लखेना म्हणून होते, बर. हा. लखेना मलिक सिंग असं तर त्यांचं आडनाव. लखेना तर मला नक्की माहिती आहे. म्हणजे कधी कुठल्या सालची गोष्ट आहे? हे 85 ते 90 बरोबर. पॅटर्न. हा. ओके. ते नंतर सेक्रेटरी झाले हम्म. मंत्रालयात. तर त्यांची पद्धत होती की आज फाईल दिली ना हम्म. की ती आठवड्याभरात क्लिअर करायची. हम्म. इतका देखील ती वेळ लावत नाही. फाईल ओके म्हणजे की ते लगेच क्लिअर करायची. हम्म. त्यालाही ते आम्हाला सारखं म्हणजे लखेना पॅटर्न सारखं काम असलं पाहिजे. आज तू पत्र दिलं असलं त्याचं उत्तर मला पुढच्या आठवड्यात आलंच पाहिजे. बर. हा. काय त्या कलेक्टरने केले, काय मामलेदारने केलं, असं त्यांची भाषाच असायची. हा. तहसीलदार म्हणायचे, काय मामलेदारने केले त्या, हा. मला सांग म्हणायचे, तुझं पत्र आले का बघ म्हणायचे, ओके. लगेच म्हणून पत्र काढ म्हणायचे त्याला एक. हा. अशी त्यांची पद्धत होती कामाची. म्हणजे त्याला काम तसं आवडायचं. मग त्यासाठी ते स्वर्गीय बाळासाहेब देसाईंचं नाव सांगायचे. बाळासाहेब देसाई देखील पूर्वीच्या काळात एखाद्या अधिकाऱ्याला मंत्रालयात फाईल सापडणार म्हणजे की ह्या माझ्या शेतकऱ्याला तुझ्या घरी घेऊन जा, आणि फाईल सापडली की त्याला घरी घेऊन ये. अरे वा. असा एक त्याने आदर्श आमच्या डोळ्यासमोर ठेवला होता. मी पंचायत समितीला निवडल्यानंतर संध्याकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत मी ऑफिस करत होतो. आणि माझी पंचायत समितीची मिटिंग 6-6 तास चालत होती. आणि विविध प्रश्नावर आम्ही बोलत होतो. हम्म. आणि ते लोकांचे प्रश्न असायचे. एकदा तरी आमच्याकडे एक पूर्व भागात असं कागलच्या परिसरात, कागलपासून हा भाग दूधगंगा काठायचा, हम्म. ह्या भागात सगळ्या योजना राबायच्या. हम्म. तर मी त्या कसं ही मातमूर पडारी सगळी होती इथे ह्या बाजूला सगळी. हो. मग विद्यमान मंत्री मुश्रीफ असतील, संजय बाबा असतील, तत्कालीन परिस्थितीत राजे विक्रमसिंह घाडगे असतील, ह्या लोकांच्या घरात मला त्यांनी कसं मांडायचं असतं किंवा कशी मुद्दे मांडायचे असते ते त्यांच्या हाताकडे असल्यामुळे मला मी तयार झालो होतो. आर्कच त्यांच्या थोडक्यात माझ्या डोक्यात असायचं. मी ज्याला असं म्हणायला सुरुवात केली, आम्ही काय विदर्भात राहतो, हम्म. असं ज्यावेळेला माझी सभागृहात उद्गार झाली, त्यानंतर बऱ्यापैकी जिल्ह्यातल्या सगळ्याच अधिकाऱ्यांनी आणि सगळ्याच पंचायत समितीच्या लोकांनी पहिल्याच वर्षी पहिल्या 6 महिन्यातले माझे शब्द आहेत. हम्म. तर त्यावेळेस मी बोलल्यानंतर माझ्या भागात विकास कामाला सुरुवात झाली. म्हणजे जे इकडं काय योजना होत्या ते सगळ्या तिकडे पण राबायला सुरुवात झाली. असं कधी कधी परखड व्हावं लागतं. बरोबर. त्याशिवाय लोक जनतेचे प्रश्न सुटत नाहीत. नाही, काही राजकारण्यांच्याकडं, नेत्यांच्याकडे, नेतृत्वाकडे थोडं अग्रेशन त्या पद्धतीचं असावं लागतं. जनतेत ठीक आहे सॉफ्ट राहणं, परंतु काही लोक कामं करून घेताना किंवा ते अडचणी सोडवताना त्या ठिकाणी त्यांना थोडं अग्रेसिव्ह व्हावंच लागतं. चांगल्या आठवणीच्या वरती आपण बोलतोय. मला असं काही विचारायचं आहे की त्यावेळी तर तुम्ही नुकतंच म्हणजे 19 वर्षानंतर 19व्या वर्षी तुम्ही त्यांच्याकडं जॉईन झाला होता. त्यानंतर तुम्ही भरपूर अनुभव घेत केलात. तुमचं वय आणि त्यांचं वय फार डिफरन्स होता, त्यामुळे तुमचे विचार सुद्धा वेगळे असणार आहेत. मुळात त्यांचा विचार, त्यांचा राजकारणाचा अनुभव वेगळा. असं कधी तुम्हाला वाटलं होतं का, किंवा असं कधी अनुभव आला होता का की ज्यांनी जिथं त्यांचं काहीतरी चुकतंय बाबा, किंवा हे त्यांनी करायला नको, किंवा याच्यातनं त्यांना अडचण होईल असं वाटायचं, तुम्ही ते बोलायचं, तुमच्यात काहीतरी मग डिस्प्यूट, वादविवाद, चर्चा वेगळी काहीतरी व्हायची, किंवा त्याच्यावरती ते चांगलं एक्सप्लेनेशन द्यायचं? असं कधी नाही, कारण आदरयुक्त भीती फार मनात असायची आमच्या. बरोबर. जरी आम्ही ट्रेनमधून दोघं एकाच ठिकाणी असले, बऱ्याच वेळा आमच्या ट्रेनमधून गाडीतून प्रवास व्हायचा, तर असं आपल्याला मला वाटायचं की चुकून हाताचा पाण्याचा ग्लास पडला, काय झालं, ते तसे होते. म्हणजे आपलं काय म्हणतात ते तेवढे समजून घेणारे होते, समजून घेणार होते. त्यांना बेडशीट देखील रेल्वेला आपण ते स्वतः एक त्यांचं दुसरं वैशिष्ट्य, मी जरी त्यांच्या सोबत काम करत असलं तर कधीही ट्रेनमध्ये मला त्यांनी कधी बाबा माझी बेडशीट घालून दे असं कधी त्यांचे विचार स्वतः करायचे, स्वतः सगळे करायचे,
स्वतः करायचे. कधी ट्रेनला वेळ झाला मुंबईवरून तसं आहे तर ते म्हणायचे आता बॅगा जड आहेत आपल्या दोघांच्या पण तू थांब मी तुझा डबा घेऊन येतो आणि ती वेळेत डबा घेऊन यायची माझा स्वतःचा. असं काय म्हणजे आपले वडील देखील आपल्याला एवढं प्रेम करणे एवढं त्यांनी बऱ्या माणसाने केलं. मी आणखीन एक सांगू इच्छितो 1989ला आम्ही महाबळेश्वरला असं सहज गेलो होतो तर ते सकाळी 5:30ला उठून फिरायला जात होते आणि थंडी म्हणजे असं 18 मार्च एप्रिलच्या महिन्यातच गेलो होतो. तर मला थंडी बिंडी वाजेल म्हणून आम्ही हिरडा बांगरा म्हणून महाबळेश्वरला आहे तिथं उतरलो. 2 दिवस राहिलो आम्ही. मला थंडी बिंडी वाजेल म्हणून तिने आपल्या अंगावरची शाल काढून मला टाकली. हीच मायाची घेऊन मी हाच डोळ्यासमोर आदर्श ठेवून आपल्या वडील देखील आपल्याला एवढं असं वागणार नाही. साहजिक आहे तुम्ही तेवढे भावनिक आहात संवेदनशील आहात आणि आपण फोटो बघतो घरामध्ये आज जी कपडे देखील आहेत ती सदाशिवराव मंडलिकांचीच आहेत. बर माझी स्वतःची नाही त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो. आणि मला कुठला राजकीय वारसा नाही वसा नाही पण त्यांच्या चिरंजीवनी ज्यावेळेला ते जिल्हा परिषद सदस्य झाले गोकुळा संचालक झाले त्यांनी मला उभा करायचा प्रयत्न करत मला ताकद देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. संजय मंडलिक साहेबांनी मी त्याला प्रस्थापितांच्या विरोधात मंडलिक साहेबांच्या विरोधात म्हणजे ज्याला मंडलिक साहेबांची जुने प्रस्थापित तिथे नेते होते त्यांच्या विरोधात लढत आलो मी 1994 पासून. त्यालाही इतिहास आहे मला लढत येत असं. आताची माजी खासदार संजय मंडलिक यांनी माझ्या पाठीवर हात मारला आणि सांगितलं तू लढ तुझं बरोबर आहे तुझ्या योजना बरोबर आहे तुझं बरोबर आहे तुझ्यावर अन्याय होते तुला वाटतं तू करत राहा काय अडचण नाही म्हटलं. आणि त्यांना मी ज्याला ही मंडलिक वाद झाली 2007 साली तर 1995लाच माझा स्वतंत्र गट सुरू झाला होता त्याची वाटचाल. आणि तालुक्यात 2007ला मला कुठलीच अडचण नाही आली कारण तयारच होता. आणि त्यावेळेला प्रस्थापितांना मंडलिक साहेब विचारत होते मी घरातला माणूस कुठं जातोय आणि मी त्यांच्या संस्थेत कार्यरत होतो शिक्षण संस्थेच्या कार्यरत असल्यामुळे मला त्यांना माहित होतं हे आपलं कुंडीतलं रोपटा इथं काढून तिथं कुठेही लावता येते अशी त्यांची पद्धत होती. त्यामुळे मला कधी वाटलं आणि आपण कधी त्यांच्या विरोधात देखील जाण्याचं कधी धाडस केलं नाही आणि आजही वाटतं इथून पुढच्या काळात देखील वाटणार नाही मला. साहजिक आहे ज्यांनी एवढं चांगलं तुम्हाला तत्व दिलं एक राजकीय मुळात हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल म्हणजे तुम्हालाही पडला असेलच मे बी की साहेबांनी म्हणजे मंडलिक साहेबांनी एवढं सगळं काम केलं एवढं संवेदनशील नेतृत्व त्या काळात होतं की एवढ्या मोठ्या पदावरती गेल्यानंतर ऑफकोर्स त्यावेळी त्या काळामध्ये जनता त्यांना डोक्यावर घ्यायची त्यामुळे ते हवेच जायचे. परंतु मंडलिक साहेब डाऊन टू अर्थ कायमच राहिलेत जसं तुम्ही आता आठवणी सांगता 100%. त्याच्याबरोबर कारण काय असेल कारण ते आध्यात्मिक वारसा होता किंवा घरी काही तसं वेगळं वातावरण होतं किंवा ते तेवढे संवेदनशील होते. तुम्हाला आलेला अनुभव काय? मला अनुभव त्यांचं आयुष्य पूर्वीपासून खडतर झालं संघर्षात तयार संघर्षाची जाणीव त्यांना होती आणि समोरचा आपला कार्यकर्ता देखील संघर्षात मायासाठी तयार माझ्यासारखाच आहे असं समजून घ्यायचं. ते कार्यकर्त्याला कधी त्यांनी दुय्यम मांडलं नाही. कार्यकर्त्याला त्यांनी कायम हृदयात ठेवले. थोडा वेळ रागावले असतील पण तू पुढे गेल्यानंतर त्याला आणि 1 तास 2 तासानंतर त्याच्या गावाकडे फोन लावून त्याला ट्रंक कॉल सिस्टीम असायची त्याला जोड म्हणायची ट्रंक कॉल करून त्याला आम्ही बुकिंग करायची तास-तासवर फोन होत नव्हतं लागत नसायचे पूर्वीच्या काळात. ही 90च्या वरची घटना सांगली तुम्हाला. ट्रंक कॉल लागायला की नाही ते धाळ विचारणार त्याचं काय झालं त्याला जशी ते त्याला फोनवर बोलतील तू उद्या ये तुझं काम करणार आहे मी. म्हणजे आता आमच्याकडे त्या काळात लोक देखील म्हणायची जुने लोक म्हणायची की जे आता आहेत त्यातले त्यांच्याबरोबर काम केले आज 10-20 लोक आपल्या कागदावर जिवंत आहेत तर ती लोक म्हणायची हा बाळू आहे म्हणायची. अरे बापरे. आणि मंडलिक साहेबांनी पैसा संपत्ती ह्याला कधी महत्व दिलं नाही. मी त्यांचा अगदी जवळ अभ्यास करतो म्हटलं तर त्यांच्याकडे आम्ही कधी मुंबईला गेलोय तर त्यांच्याकडे 2,000 रुपयाच्या पुढे कधी पैसेच नसायचे. ह्या घटनेला मी साक्षी आहे. कधी एखाद्याला मला देखील कधीतरी 100-200 रुपये द्यायचे म्हटले तर ती नोट 2-3 वेळा अशी ती चुळून बघायची याला 2 गेलं. ज्यांनी कधी करप्शन केलं नाही ज्यांनी कधी पैशासाठी राजकारण पैशाचा त्यांना कधीच मोह होता फक्त त्यांना मोह होता समाजाचा जनतेचा लोकसंग्रह त्यांना वाढायचा. लोक नसतील तर त्यांना चैन पडायचं नाही. त्यावेळची खूप राजकारणी अशी होती की त्यांनी कधी आत्ता जसं आपण बघतोय तसंच कधी घरं भरली नाहीत म्हणून आजही त्यांचं नाव घेतलं जातंय. त्यांचा लोकांच्या मनामध्ये एक भावना फार चांगली आहे एक जसं देवाला आपण मानतो त्या पद्धतीचे. मला असा प्रश्न घ्यायचा होता परंतु मी त्याच्या पुढचा घेईन की त्यांच्याकडे तुम्ही काय तत्व शिकलात असं मला विचारायचं होतं. परंतु मुळात असं आहे की आता जसं तुम्ही सांगितलं खूप साऱ्या गोष्टी की त्यांनी एवढ्या जवळून तुम्हाला खूप गोष्टी शिकवल्यात तेच तुम्ही आतापर्यंत चालवत आलात तेच विचार चालवत आलात. तर मला त्या तत्वांच्या पुढचा अजून एक प्रश्न घ्यायचा आहे की आजच्या काळामध्ये राजकारण करताना त्या तत्वानं इतकं चांगलं राजकारण करणं सोपं आहे का फार संघर्ष करावा लागतो? आपण मोह सोडला तर सोपं आहे.
लोक तुमच्या पाठीवर कारण तुम्ही त्या विचारानं पुढे जाताय. पुढे जातोय. मोह सोड, आपण आर्थिक पैशाचा मोह सोडला, संपत्तीचा मोह सोडला तर त्या पद्धतीने लोक तुमच्या पाठीवर उभारतात. जनता उभारते. जनतेला ती जाणीव असते. मतांमध्ये परिवर्तित होताना आजकाल जसं आपण राजकारण बघतोय की वेगळ्या गोष्टी पुढे गेल्यानंतर मग राजकारणाला वेगळी दिशा मिळते. तर तरीही म्हणजे जसं आता मी पत्रकार म्हणून लोकांच्या जात गेल्यानंतर त्या विचारांना ते चांगलं म्हणून मंडलिक साहेबांच्या आठवणी सांगतात, परंतु त्या मतांमध्ये परिवर्तित होतात असं वाटतं तुम्हाला? होतं. म्हणजे शेवटी आजही चांगलं राजकारण केलं तर चांगलं आहे. आज कागलदरी परिस्थिती बिघडली असेल तर येणाऱ्या काळात निश्चित प्राध्यापक संजय मंडलिक ह्यात सुधारणा करून, स्वतः देखील सुधारणा करून पुढच्या काळात देखील अशा एका वळणावर राजकारण ते येईल. कागलदरी सदाशिव मंडलिकांच्या रूपांतरित राजकारण येईल त्यास. आज कागलदरीमध्ये एक सुप्त लाट आलेला आहे. आज 3 नेते एकत्र आहेत असं लोक म्हणतात. मला नाही वाटत 3 नेते एकत्र आहेत, पण आज मंडलिक साहेबांच्या विचारानं समाजातल्या सुप्त भावना ह्या निवडणुकीत अभद्र युतीचा शुपडाशाप केल्याशिवाय राहणार नाहीत. आज परिस्थिती मंडलिकांची लाट आल्यासारखी लहर आल्या तालुक्यात अशी. म्हणजे पुन्हा एकदा राजकारणात एक नवीन आदर्श काहीतरी करून देतं. म्हणजे कागलला कायमच राजकीय विद्यापीठ म्हटलं जातंय आणि तिथे काहीतरी एक वेगळा विचार येतो तो पूर्ण राज्यभर पसरला जातो. तसंच कागल पॅटर्न नवीन तसा होणारच ह्या निवडणुकीत आणि विरोधकांचा निश्चितपणे शुपडाशाप होणार. आज त्यांच्याच मुलग्याला अडचण आणून ज्याने उभा केलं की 1998ला लोकसभेवर निवडून गेले, तर पवार साहेबांनी विचारलं बाबा की तुम्हाला उमेदवार कोण द्यायचा, तुमच्या मुलग्याला द्यायचं की काय द्यायचं. पवार साहेबांनी देखील 1998ला सांगितलं की संजय मंडलिकला द्या. तर मंडलिक साहेबांनी नंबर पण नाकारलं. मी शाहू फुले आंबेडकरचा वारसा जपतो. अशा परिस्थितीत एक मुस्लिम समाजातला, अल्पसंख्याक समाजातला माझे सहकारी नामदार सध्याचे विद्यमान मंत्री हसन मुश्रीफ यांना तिकीट द्या. त्यावेळेला त्यांना तिकीट दिलं. तत्कालीन परिस्थिती त्यावेळेच्या परिस्थितीनुसार शिवसेनेचे संजय भाऊ घाडगे यांनी त्यांचा पराभव केला. परत 1990ला 6 महिने निवडणुका अलीकडे लागल्या. त्यावेळी मंडलिक साहेबांना परत पवार साहेबांनी बारामती येथे बोलवून त्यांच्या त्या निवासस्थानी बोलवून विचारलं की तिकीट ह्या वेळा बदलावं लागतं. नाही म्हणले, मला एकदा कोल्हापूर जिल्हा हा विचार रुजवायचा आहे आणि रुजवत असेल ह्या अल्पसंख्याक माणसालाच तिकीट दिलं पाहिजे, उमेदवारालाच तिकीट दिलं पाहिजे असं त्यांनी म्हणले. आणि त्याने ती चुणूक दाखवून दिली. स्वतःही त्यावेळेला लोकसभेवर निवडून आले आणि त्यांनाही निवडून घेऊन आले. त्यांनी निवडून आल्यानंतर 2004 पर्यंत चांगलं होतं, 2007 पर्यंत बिघडलं. हे जे बिघडलं ते चुकीच्या पद्धतीने बिघडलं आणि आपण वडीलधारी म्हणायचं आणि त्या माणसावर राजकारणात अशी गणित प्रत्येक ठिकाणी झालेली आपण बघतोय. राज्यात तर खूप ठिकाणी अशी गोष्टी घडलेल्या आहेत, परंतु ही आता तुम्ही जसं गुरु शिष्याचं जे एक सांगताय ना आता, हे खूप ठिकाणी बोललं पण गेलं कोल्हापूरमध्ये. आता जसं तुम्ही म्हणताय की अशी जडणघडण त्यावेळची होती. मंडलिक साहेबांनी स्वतःच्या घरी ते पद घेऊ शकले असते आणि ते मिळालेही असतं, परंतु तेच बाहेर देण्यासाठीचा एक विचार त्यांना मुळात तो पेरायचा होता. तोच विचारात जनतेला जाणीव होईल आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये, आता सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचं वेगळं वाढलेलं, आता जिल्हा परिषदेचं जोरात सुरू झालंय, तर इथं तो बदल होईल असं वाटतं की कागलची जनता किंवा त्या पट्ट्यातली तरी जनता ज्यांना बदल होईल. निश्चितपणे ह्या निवडणुकीत बदल होईल. त्याचा कशामुळे? म्हणजे मंडलिक साहेब पट्ट्यात, मंडलिक साहेब त्यांना आता परत आठवायला लागलेत म्हणून की वेगळं राजकारणाचे? नाही, मंडलिक साहेब म्हणून आठवल्यात आणि शाहू फुले आंबेडकरची विचाराची जनता आहे कागल तालुक्यामध्ये सुज्ञ आहे. बरोबर. आणि ह्या निवडणुकीत ती जागा दाखवली जाईल त्या लोकांना ज्यांनी हे केलं. आणि मंडलिकांचंच वारं आज फिरले. जसं काल मी म्हणतो की कोल्हापूर शहरामध्ये बंटी पाटील एकटे असं आपण चर्चेत होतो. आज संजय मंडलिक एकटे नाही, त्यांच्या पाठीमागे फार मोठी जनता आहे, अदृश्य हात आहे त्यांच्या पाठीमागे. मुळात कसं आहे की एक वैचारिक वारसा मिळाला. तर आता काही महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा आपण बघितलं की त्यांच्या वडिलांच्या सामाजिक कार्यामुळं, त्यांच्या विकासांच्या कामामुळं त्यांच्या मुलग्यांचं पुढं राजकीय काहीतरी करिअर किंवा राजकीय नेतृत्व पुढं आलं. कशामुळे आलं? कारण जनतेला त्यांच्या वडिलांचं विचारधारा माहीत आहे, तेच घरामध्ये असणार आहे हे गृहीत धरून, किंवा त्यांना माहीत आहे त्यांना. तर तसं आता हे कागलच्या राजकारणात थोडा बदल होईल आणि मूळ लोक, जनता ही बाबा समाजाभिमुख कोण विचार करू शकतोय, विकासाची ज्याला कोणाला जाणीव आहे किंवा ज्याच्या पाठीमागे वारसा आहे, तर त्याला पुढे नेतील असं तुम्हाला वाटतंय. आणि तो विचार, ते राजकारण परत मग जिल्हाभर, राज्यभर जाईल. हा तोच कागल पॅटर्न हा राज्यभर असाच पसरेल तो निश्चितपणे. राजकारणामध्ये हे सध्या वारं दिसतंय. कशावरून? काय कुठला एक इन्सिडन्स आहे की आज लोकांच्या जी सुप्त भावना आहेत ह्या अभद्र युतीच्या असतील किंवा म्हणलं एकट्याला गाडायचं असेल, लोकांचे प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे आज मी तालुक्याचा दौरा सातत्याने करत असतो. म्हणजे लोकांच्यात हे चर्चेत आहे. लोक हे बोलतात. आता मग निवडणुकांमध्ये, आता निवडणुका तर ठीक आहे, म्हणजे कशाही होतील, कोणीही निवडून येईल,
परंतु जी विचारधारा आहे हा. मुळात की पद आल्यानंतरच आपण कसं आहे की त्या राजकारणाच्या बाजूने राहतोय, नसेल तर लगेच पक्ष चेंज करतो, दुसरीकडे जातो. तर तुमचं किंवा तुमच्या बरोबरच्या अजून ही विचारधारा सांभाळणार आहे मंडलिक साहेबांची अनेक कार्यकर्ते आहेत. हा, तर हे त्या बाजूला जातील किंवा जाण्याची शक्यता आहे असं काय आहे? असं नाही, ते मंडलिकांच्या सोबतच राहतील, ह्या विचारधारेवर टिकलेले जातं. नाही, मला हा साहजिक आहे. आता दर्शकांना पण तो प्रश्न पडला असेल की ती विचारधारा सांभाळणारा माणूस कुठलंही आमिष समोर आलं, कुठल्याही पदा समोर दिसत असतील तर तिकडं तो त्यासाठी नाही जाणार की फक्त मिळतंय म्हणून, कारण तुम्ही त्या विचारांनी त्या गोष्टी घडलेला आहात. हो हो. तर यातल्या काही अशा आठवणी त्यावेळच्या, कारण मंडलिक साहेबांना सुद्धा त्याकाळी काही ऑफर आले असतील किंवा बाजूला जाण्यासाठी अजून काही गोष्टी आल्या असतील, तर त्यावेळच्या काही आठवणी आहेत का राजकारणातल्या, मोठ्या म्हणजे राज्याच्या राज्याच्या राजकारणातल्या? हा, 1999 जेव्हा ते लोकसभेचे सदस्य असताना राष्ट्रवादीची स्थापना झाली, तेव्हा पवार साहेबांनी त्यांनी विचार करून निर्णय घ्या म्हणून सांगतो. काँग्रेसकडे जायचं की राष्ट्रवादीत यायचं? राष्ट्रवादीचं. पण पवार साहेबांनी सांगितलं आपल्याला राष्ट्रवादी नवीन पक्ष स्थापन केला आणि कोल्हापूरला तुम्ही सुरुवात करा. मंडलिक साहेबांनी त्यावेळेला तत्वता मान्यता दिली आणि मनावर घेतलं आणि त्यांनी पहिल्यांदा इथं लोकसभेचा सदस्यत्व राजीनामा दिला आणि सत्तेसोबत राहू शकले असते ते. आणि त्याच पवार साहेबांना त्यांनी 2009 साली चॅलेंज केलं. असा एक प्रकट नेता की राज्यात किंवा मला देशात म्हणा की पवार साहेबांना चॅलेंज करून राज्यात निवडून यायचं तर एकमेव सदाशिवराव मंडलिकच आहे. ती घटना तर आजही एक वेगळी चर्चेचीच गोष्ट आहे. ते कायमच लोकांच्या आपण जोपर्यंत ही पिढी हयातीत आहे हा चर्चेत विषय राहणार. मंडलिकांचा आदर्श लोक डोळ्यासमोर घेणारच. त्यांची त्यावेळची वाक्य वेगळी होती की मी माझं एकट्याचं मत पडेल काय, यातून सुरुवात होती त्यांची. तेव्हा आम्ही देखील सगळे घाबरलो होतो की शेवटच्या टप्प्यात साहेबांना मानाने होता कामा नये. पवार साहेब आहेत समोर, संभाजीराजे मूळ एक पक्ष पाठीमागे पक्षाची ताकद लागले आणि हे स्वतः अपक्ष आहे. अपक्षांची ताकद आजही तेवढं बघायला गेलं तर राजकारणात तेवढी लागू शकत नाही पक्षाच्या पाठीमागे असताना. तर त्यांनी तो इतिहास घडवला आणि त्याला देशामध्ये 17 खासदार निवडून आले होते, त्यामध्ये ते एक होते आणि आपण त्याची साक्षीदार सगळे, आम्ही सगळीच आहोत त्याच्या साक्षीदार आहोत. हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आता मुद्दा असा आहे की राजकारणाबद्दल आपण बोललो थोडक्यात, म्हणजे आता तुमच्या राजकीय वाटचालीबद्दल तर आपण एक वेगळं चर्चा करणारच आहोत. मुळात आम्हाला आज मंडलिक साहेबांच्या आठवणी, त्यावेळच्या काही गोष्टी, त्यावेळचे इन्सिडेंट्स, आता जसं तुम्ही तारीख वाईज सांगताय, खरंच ते ऐकण्यासारखे, म्हणजे खूप ऐकू वाटतात. अजून खूप साऱ्या आठवणी असतीलच, आम्हाला त्या ऐकायच्याच आहेत पुढे. परंतु सरतेशेवटी सगळ्यात शेवटी जनतेला किंवा तरुणांना तुम्ही त्यांच्या विचारातला काय आदर्श घेण्यास सांगाल किंवा काय संदेश द्याल? तुम्ही तत्वनिष्ठ राहिला, तत्वानुसार चालला आणि चंगळवाद सोडला तर निश्चित तुम्ही मंडलिक साहेब व्हाल. निश्चितपणे मंडलिक साहेबांचे विचारच तुमच्या अंगीकारणी भेटतील. त्यांनी कधी चंगळवादाला थारा दिला नव्हता. आज राज्यात असो की जिल्ह्यात असो मोठ्या प्रमाणात चंगळवाद चाललाय, त्या गोष्टीला त्यांचा विरोध असेल. आता मूळ म्हणजे आता तुम्हाला पण माहित आहे की गाव लेवलपर्यंत सुद्धा हा, जसं तुम्ही चंगळवाद किंवा छपरीपणा खूप घुसलेला जरी असला तरी त्याला सुधारण्याचं हत्यार म्हणा किंवा ताकद ही नेतृत्वाकडे आहे. गाव लेवलच्या असेल, आता जसं तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेचं बोलताय, पंचायत समिती, जिल्हा परिषद, त्यांचा थेट गावागावात कुटुंबांशी संपर्क येतो, त्यांच्याकडे ती ताकद आहे. तर इथलं नेतृत्व जर मंडलिक साहेबांच्या विचाराचं असेल तर ते बदल घडवू शकते. तर तरुणांनी डोक्यात आणून ते इळव होणार नाही. तर त्यासाठी तुमच्या डोक्यामध्ये काय असं आहे का की हा विचार मी परत या भागामध्ये आणून त्या तरुणांना, त्या समाजाला परत त्या ट्रॅकवरती आणेल? सदाशिवराव मंडलिकांनी ज्या शिक्षण संस्था मोठ्या प्रमाणात उभा केली, त्यांनी कधी पैसे मिळवणाऱ्या संस्था काढल्या नाही. मूळ म्हणजे हेच की तरुणांना जर चांगल्या ट्रॅकवर न्यायचं असेल तर शिक्षण महत्वाचं, त्यांच्या पाठीमागे असायला पाहिजे. ती गरज त्यावेळी त्यांनी ओळखली की आपण तत्वज्ञान सांगून ते त्याच्यातून बाहेर येणार नाही किंवा समाज चांगल्या मार्गावरती येणार नाही, तर त्यांना मुळात शिक्षणाकडेच न्यायला पाहिजे. तर तो भाग, ती आठवण त्यांनी त्यासाठी 1985 नंतर आपल्या म्हणजे कागल विधानसभा मतदारसंघात त्यांनी खेडोपाडी दराखोऱ्यातनं आमच्या ज्या शाखा आहेत मंडलिक साहेब काढलेल्या, जिथं शिक्षणाचं काही माहित नव्हतं तर त्यांनी पहिली शाळा सुरू केल्या डोंगर भागात. आणि त्यांना शिक्षण वर्ष वगैरे असं काय व्हायचं नव्हतं. त्याने आपल्या स्वतःचं कार्यक्षेत्र ओळखून तेवढेच 15-20 शाळा काढल्या त्यांनी. आणि राहिलेल्या नंतर आमच्या तालुक्यात 62 शाळा आहेत, त्या सगळ्या मंडलिक साहेबांनी दिलेल्या, वाटलेले स्वतः त्यांनी आपल्या पत्रावर त्यांनी करून मंजूर करून दिल्या. त्यावेळेला तत्कालीन परिस्थिती सुधाकर नाईक असतील, कमल किशोर कदम असतील, अनंतराव थोपटे असतील, ह्या लोकांनी त्यांना मदत केली होती. आणि आज जो काय आपल्याला शिक्षणाचा आणि सहकाराचा झालाय ते फक्त स्वर्गीय सदाशिव मंडलिकांच्यामुळे झालेलं आहे. कागल तालुक्याचा विकास. तुम्ही साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते, आजही त्यांच्या विचारानं चालणारे आहात. खूप म्हणजे आता प्रत्येक निवडणुकांना बघितलं की आपण त्यांच्या कुटुंबावरती, मंडलिक कुटुंबावरती खूप शिंतोडे उडवले गेले. तर तुम्ही त्यासाठी म्हणून एक असा काय निर्धार ठेवलाय मनामध्ये की बाबा आपण
राजकीय पद मिळवा करणं मिळव करून तू त्याच्यातून त्यांना सापडलं पाहिजे किंवा त्याला एक उत्तर दिलं पाहिजे. आम्ही ह्याच माध्यमात उत्तर झालं की सातत्याने आम्ही लोकांना हे समजावत आलोय की बाबा हे असं नाही, तर ह्या भानगडी चालत नाहीत. मंडलिकांच्या घरात गेल्यानंतर हेच चालतं. त्यांना तत्वाशीच बोल. आताचे जे विद्यार्थी मंडलिक संजय मंडलिक आहेत, प्राध्यापक संजय मंडलिक, त्यांची थोडी कामाची पद्धत अशीच आहे. होणार असेल तर होतं, नाही तर नाही सांगतात. ते खोटं बोलत नाहीत म्हणून ते राजकारणात मागे राहिले. हा, ते पण जनतेला लगेच पटत नाही की सडेतोड असलं. हा, ते पटत नाही. हा, म्हणजे आशा देऊन राहिलं तर ते जनतेला लगेच डोक्यावर जनता पण घेते त्यांना. परंतु जनतेला हे कळायला पाहिजे. आता हळूहळू कळायला लागले, कारण जशा ठेचा लागलेत, खूप नेतृत्व चुकीची पुढे आल्यानंतर जशा आता ठेचा लागलेत ना समजलं, तेव्हा त्यांना कळून येते की नाही बाबा, याच्यामुळं ना माझं भलं झालं ना माझ्या गावचं भलं झालं किंवा परिसराचं भलं झालं. तर हे फक्त स्वतःचं भलं करून घेत आहेत राजकारणी काही. तर त्यांच्या पेक्षा काही विचारानं चालणारे, ज्यांना जाणीव आहे, जे खरंच संवेदनशील आहेत, अशांना कुठेतरी प्राधान्य दिलं पाहिजे. आता जे राजकारणात चाललेले हे विविध आघाड्या बघता, प्राध्यापक संजय मंडलिक यांनी आज मंडलिक साहेबांच्या चिरंजीव शोभेल अशी भूमिका घेतलेली आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याला एक दिशा त्यांनी दाखवायला सुरुवात केलेली आहे. निश्चितपणे येणाऱ्या काळात ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे भगवा फडकल्याशिवाय राहणार नाहीत आणि कागल तालुक्यातल्या जनतेला एक दिशा. मला वाटतं त्याची सुरुवात आता नगर परिषदेच्या सुरुवात झाली. इथून तो विजयाचा गुलाल. कागलला देखील दहशतीखाली कागल गाव होत होतं. कागलला देखील त्यांनी 7,200 मतं, निर्णायक मतं घेतली आणि 35% त्यांनी पार्टी नेऊन ठेवलेली आहेत. लोक मंडलिक संपले, मंडलिक कधी संपत नसतात. मंडलिक हे नाव हा सूर्यचंद्र असेपर्यंत मंडलिकांचं नाव निश्चित. साहजिक आहे, राजकारणात तसं कधी कुणी संपत नाही. एवढा विचारांचा वारसा जर असेल आणि त्याला मानणारा एवढा समाज असेल, एवढी जनता असेल, तर त्या जनतेला ती जाणीव असते. जसं की आता नवीन पिढी, जशी आमच्यासारखी नवीन पिढी सुद्धा त्या विचारांना जाणीव ठेवू नये, कारण लोकांच्या ते आम्ही ऐकत आलोय, आबाजांच्याकडनं ते ऐकत आलोय, वाचत आलोय. सगळ्यांना माहित आहे की हे राजकारण काय होतं. तर तो वारसा, तो विचार पुढे नेणाऱ्या माणसाची पाठीमागे जनता ठामपणे उभी राहतेच सहसा. त्यामुळे हा बदल पुढं होईल असा तुमचा विश्वास आहे. निवडणुका आता सुरू झालेल्या आहेत, वातावरण एकंदरीत. मी पुन्हा एकदा तुम्हाला त्या निवडणुकीसाठी शुभेच्छा देईन, सर्वच मंडलिक गटासाठी. आणि फार दिलखुलास आणि जुन्या आठवणी, महत्वाचं म्हणजे मला ते आश्चर्य वाटलं की तुम्हाला त्या तारीख वाईज त्या इन्सिडन्स, प्रत्येक गोष्ट, म्हणजे ट्रेनमधला जो इन्सिडन्स आहे तो सुद्धा तुम्हाला तंतोतंत आठवत आहे. कारण ते घटनाच तशा किंवा ते नेतृत्वच तसं होतं की ज्यांच्या गोष्टी तुम्हाला भावनिक अटॅचमेंटमुळे त्या लक्षात राहिल्या. जसं आपण घरच्या काही गोष्टी आपण आठवणी ठेवतो, लहानपणीच्या ठेवतो, त्या पद्धतीच्या राहिलेल्या आहेत. आणि तुमची जडणघडण मुळात तिथे घडल्यामुळं असेल की ते इतकं सगळे आठवणी, आणि आम्हाला त्याच ऐकायच्या होत्या. दर्शकांना सुद्धा तेच आम्हाला दर्शकांनी पण पोचवायचं होतं की हे मंडलिक साहेब मूळ होते किंवा मंडलिक साहेबांचं मूळ हे काम होतं, हे विचार होते. कारण फक्त राजकारण आज लोक बघतात आणि राजकारण सगळ्याच एकाच माळेत जुंपतात. परंतु तसं नाही, तर काही राजकारण वेगळी असतात, काही राजकारण वेगळं राजकारण केलेलं आहे, आजही करतायत. तर त्यांना ओळखायला पाहिजे जनतेनं, त्याच्यातनं जनतेचं भलं होणार आहे, जनतेचा फायदा होणार आहे. खूप छान, आम्हाला थोडक्यात कसं ना फार छान माहिती मिळाली. अजून काही भाग आपण याच्यासाठीच करू की राजकीय नेमकं कागलचं आता बदल काय होत आहेत. तर पुन्हा एकदा बसले सर, तुमचे मी आभार मानतो. धन्यवाद.